आणि आज जे कंडिशन दिसून राहिली उपोषणकर्त्यांची, त्यासोबत मी ज्या 2-3 दिवसापासून संपूर्ण आढावा घेत पाहत आहे, ज्या मागण्या घेऊन, की प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। येत्या एका दिवसात या 2 दिवसामध्ये हे संपूर्ण मार्ग निघाला नाही आणि या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर इथे संपूर्ण तहसील कार्यालयावर मोठा तीव्र स्वरूपात आंदोलनाचे पडसाद उमटणार आहे। आणि आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर। विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत। खास ऑफर सुरू आहेत, ज्यात फक्त 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिने वर्कआउट करता येईल। आज कशासाठी या ठिकाणी आपण उपोषण करीत आहे? मागील 2 दिवसांपासून आम्ही दिनांक 16 पासून मंगळवार पासून आमरण उपोषणासाठी ज्या विविध शहराच्या आणि तालुक्याचे प्रश्न आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे MSCBचा प्रश्न आहे की सतत विजेचा आणि व्होल्टेजचा प्रॉब्लेम आम्हाला होत आहे। तालुक्यातील जे बरेच प्रश्न आहेत ते सुद्धा आम्ही संपूर्ण या पत्रकामध्ये टाकलेलेच आहे। या संपूर्ण मागण्या घेऊन आम्ही महादेवराव ठाकरे आप्पाजी, राहुल भाऊ लांडगे, अविनाश भाऊ पंजाबराव ठाकरे आप्पाजी आणि अविनाश भाऊ विसांद्रे व मी आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत। या उपोषणाच्या दरम्यान ज्या आमच्या मागण्या आहे, जवळपास 20 मागण्या आहे वरुड शहरातील आणि तालुक्यातील, ज्यामध्ये PWDचा विषय आहे, MSCBचा आहे, जिल्हा बांधकाम विभागाचा विषय आहे, पंचायत समितीचा विषय आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जे वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तो विषय आहे, आणि KYC होऊन सुद्धा गारपिटीचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाही आहे असे शेतकऱ्यांचा विषय आहे, नुकसान भरपाईचा विषय आहे, ज्यांचे आहे विमा काढून अजूनपर्यंत त्यांची भरपाई मिळालेली नाही, असे अनेक विषय आहे। शहरातील मुख्य प्रश्न आहे की ज्या वरुड शहराचे महात्मा फुले चौकापासून तर पांडुरनाथ चौकापर्यंत रस्ता केलेला आहे नागरी व्यवस्थे म्हणून, आणि त्या याच्यामधील जे संपूर्ण इलेक्ट्रिक पोलं होत्या, डिप्या होत्या, त्या संपूर्ण गायब केलेल्या दिसून राहिल्या। तसंच 80 फुटाचा रोड साई मंदिरच्या पासून तर आपल्या पारडी बोरांपर्यंत आलेला आहे, हाही प्रश्न तसाच आहे। त्यानंतर पंचायत समितीपासून मटन मार्केटपर्यंत नवीन रोड तयार होणार होता, जवळपास या गोष्टीला 1.5 वर्षाच्या वर झालेला आहे, 1.5 वर्ष 2 वर्ष जवळपास होत आले, पण अजूनपर्यंत त्या रोडाचं कामाला हातही सुद्धा लागलेला नाही। तात्काळ या सर्व मागण्या झाल्या पाहिजे। आणि 3 दिवसापासून अधिकाऱ्यानं फक्त आणि फक्त विषय समजून घेतले, त्यावेळेस तहसीलदार साहेब आणि मुख्याधिकारी साहेब या उपोषण मंडपात आले होते आणि थातूरमातूर विचारपूस केली, पण त्या संबंधित सर्व जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना अजूनपर्यंत यांनी पत्रकसुद्धा पाठवलेले दिसून येत नाही, आणि कुठलाच अधिकारी आतापर्यंत या 3 दिवसामध्ये आलेला दिसला नाही। यामध्ये आमचे जे अविनाश भाऊ विसांद्रे आहे यांचा BPचा प्रॉब्लेम आहे, आज त्यांची तब्येत एकदम वेगळी वाटत आहे। तसेच आमचे आप्पाजी आहे, त्या आप्पाजीची तब्येत थोडी हे वाटते। प्रथमतः आमच्यासोबत जे उपोषणाला बसले राहुल भाऊ लांडगे, हे प्रथम उपोषण करत असल्यामुळे पूर्णतः वीक दिसून येत आहे। आणि आज जे कंडिशन दिसून राहिली उपोषणकर्त्यांची, त्यासोबत मी ज्या 2-3 दिवसापासून संपूर्ण आढावा घेत पाहत आहे, ज्या मागण्या घेऊन, की प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। येत्या एका दिवसात या 2 दिवसामध्ये हे संपूर्ण मार्ग निघाला नाही आणि या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर इथे संपूर्ण तहसील कार्यालयावर मोठा तीव्र स्वरूपात आंदोलनाचे पडसाद उमटणार आहे। आणि हे पडसाद तुम्हाला येत्या एका दिवसात किंवा काही तासात समोर दिसून येणार आहे, असं मी आंदोलनकर्ता सुशील बेले तुम्हाला या बातमीच्या मार्फत सांगत आहे।
आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 9373343384 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।